काही दिवसापूर्वी जेव्हा सभा घेण्यात आली तिथं तुमचे पक्षाचे नेते पण अभय साळुंके साहेब सुद्धा आले होते. त्यांनी त्याच्यामध्ये बोलले की मुंबईचा पार्सल मुंबईला पाठवावे. तर त्याला की जेव्हा लातूरमध्ये जेव्हा मतदान चालू होते तेव्हा ते काही विरोधी पक्षनेत्यांनी अशी टिप्पणी केली होती की इथून विलासराव देशमुख साहेबांची आठवणी पुसून काढू. पण ज्या पद्धतीने ते संपूर्ण वर्चस्व काँग्रेसला मिळालं तर त्याच पद्धतीने वर्चस्व जळकोट या तालुक्यामध्ये सुद्धा पाहण्यासाठी मिळतं. त्याला घेऊन तुमचे काळामध्ये ज्या पद्धतीने जनतेसमोर जी आश्वासने केली गेली तर आता तुमचे संपूर्ण उमेदवार निवडून आलेले आहेत. विजयाचा त्यांना आज जो गुलाल लागलेला आहे तर जे आश्वासन केले तर त्या आश्वासनावरती कशा पद्धतीने काम केले आणि अशी कोणती कामे असतील ज्याला सर्वप्रथम केदार करतो. ज्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेची जी अवस्था मेंटेन करायला पाहिजे आणि येथील विद्यार्थ्यांना ते फॅसिलिटी मिळायला पाहिजे ते कुठे ना कुठे पाहण्यासाठी मिळत नाही. आणि संपूर्ण जी परिस्थिती आहे आणि त्याची जी अवस्था आहे फार खालवलेली आहे. तर त्याच्या पद्धतीने येणाऱ्या काळात कशा पद्धतीने काम केलं जाईल म्हणजे कुठे ना कुठे शैक्षणिक आणि आरोग्यासाठी जे येथील जनता संघर्ष करते म्हणजे येणाऱ्या काळात त्यांना चांगले दिवस येणार आहे. मैं ताजुद्दीन पठाण और आप देख रहे हो आवाज तुमचा साथ आमची. जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्या त्याचा आज निकाल ज्या पद्धतीने जाहीर करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण ठिकाणी म्हणजे काँग्रेसचं जे वर्चस्व आज मिळालेलं आहे तर त्याच्यासाठी आपल्यासोबत काँग्रेसचे नेते आशिष पाटील हे आपल्यासोबत जुडलेले आहेत तर आपण त्याचे थेट संवाद साधणार आहोत. तर दादा काय म्हणाल ज्या पद्धतीने जनतेने तुमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे आणि आज जो विजयाचा गुलाल तुम्हाला लावण्यात आला तर त्याच्यासाठी तुमची काय प्रतिक्रिया आहे? जळकोट तालुका हा बहुजनांचा 18 पगड जातीच्या लोकांचा तालुका म्हणून जिल्ह्यामध्ये ओळखला जातो. या 18 पगड जातींचा विश्वास कायम काँग्रेस पक्षाच्यावर राहिलेला आहे. गेल्या वर्षीही पूर्णपणे काँग्रेसमय निकाल गत निवडणुकीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लागलेले होते. त्याची पुनरावृत्ती करत याही वेळी 2 जिल्हा परिषदेला काँग्रेसचे आणि 1 अपक्ष असे निकाल लागलेले आहेत. महायुतीतील 3ही राज्यातील सत्तेतल्या पक्षांना या ठिकाणी पूर्णपणे अपयश हाती आलेलं आहे. त्यांनी जनतेतला असलेला आपला विश्वास त्यांच्या कामामधून गमावला आहे. लोकांना जळकोट तालुक्याला आज महायुतीवर विश्वास राहिलेला नाही. तुमच्या काही दिवसापूर्वी जेव्हा सभा घेण्यात आली तिथं तुमचे पक्षाचे नेते पण अभय साळुंके साहेब सुद्धा आले होते. त्यांनी त्याच्यामध्ये बोलले की मुंबईचा पार्सल मुंबईला पाठवावे. तर त्याला घेऊन तुमची प्रतिक्रिया काय आहे? त्या बोलण्यामागची जी भावना आहे ती जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. ह्याच्यासाठी आदरणीय साळुंखे साहेबांनी ते वाक्यप्रचार वापरलेलं होतं. जो उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गुत्ती गटासाठी देण्यात आलेला होता ते वास्तव्यास मुंबईत असतात. जर ते निवडून आले तर लोकांना त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी एक हक्काचा माणूस भेटणार नाही, कारण की ते इथं उपलब्ध होणार नाहीत. ही भावना जनतेमध्ये पोहोचवण्यासाठी तशा पद्धतीनं सांगण्यात आलं होतं आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. जे कैलासवासी लक्ष्मणराव आदावळे साहेब होते, आयुष्यभर या तालुक्याची त्यांनी सेवा केली आहे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी शांताबाई आज उमेदवार होत्या. जे प्रेम लक्ष्मणराववर या तालुक्याने केलेलं होतं तोच प्रेम, तोच विश्वास त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी शांताबाईवर आज मतदारसंघातील लोकांनी दाखवलेला आहे. एक मतदारसंघ जो अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे वांजरवाडा, त्या ठिकाणी जे पुरोगामी विचाराचा जो मतदार आहे तो मतदार विभागला गेला. तुतारी, घडी, हात या तीनही त्याच्या मागे जे मतदार विभागला गेला त्याचा फायदा कुठेतरी झाला आणि अपक्ष उमेदवाराला त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. माझा विश्वास आहे की तीनही गटामध्ये काँग्रेसच्या पाठीमागे भरभक्कमपणे लोकांनी आपलं मतदान उभं केलेलं आहे आणि या ठिकाणी महायुतीतील सत्ता पक्षातील तीनही पक्षांचं बी या तालुक्यातून आज उडालेलं आहे. जसं मागे जेव्हा लातूरमध्ये जेव्हा मतदान चालू होते तेव्हा ते काही विरोधी पक्षनेत्यांनी अशी टिप्पणी केली होती की इथून विलासराव देशमुख साहेबांची आठवणी पुसून काढू. पण ज्या पद्धतीने ते संपूर्ण वर्चस्व काँग्रेसला मिळालं तर त्याच पद्धतीने वर्चस्व जळकोट या तालुक्यामध्ये सुद्धा पाहण्यासाठी मिळतं. त्याला घेऊन तुमची प्रतिक्रिया? आपल्या निर्मितीच्याही पूर्वीपासून जळकोट तालुका हा देशमुख परिवारावर, काँग्रेस पक्षावर, गांधी परिवारावर प्रेम करणारा तालुका आहे आणि त्याच पद्धतीने नेत्यांनीही या तालुक्याला जीव लावलेला आहे. या डोंगराळ भागामध्ये साठवण तलाव उभी केली, तिरी नदीवरील बॅरेजेस उभे केले. गोपीनाथ मुंडे साहेब, कैलासवासी मुंडे साहेबांच्या स्वप्नातून हा तालुका जरी जन्माला आला
तरी या ठिकाणी असलेल्या सगळ्या ज्या आस्थापना आहेत लोकांच्या उपयोगाच्या, तालुका म्हणून त्याला जे काही स्वरूप दिलं ते विलासराव देशमुख साहेबांनी आपल्या हाताने घडवलेलं हा तालुका आहे एका. ज्यावेळेस एखादा नेता बाहेरून येतो आणि लोकांच्या मनामध्ये ज्यांचं राज्य आहे अशा नेत्याबद्दल गरळ ओकली जाते, त्यावेळेस लोक त्याचं उत्तर देत असतात. लातूर महानगरपालिकेमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. आणि या लातूर जिल्हा परिषदेच्या निकालातून सुद्धा हे स्पष्ट आहे की लातूर जिल्हा हा विलासराव देशमुख साहेबांना कदापि विसरणार नाही. त्यांनी या जिल्ह्याच्या जडणघडणीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. मराठवाड्यातल्या इतर शेजारच्या जिल्ह्यांपेक्षा या ठिकाणचं शैक्षणिक, सहकारातील आणि अशा अनेक क्षेत्रांवर ह्या जिल्ह्यांनी आघाडी घेतलेली आहे. त्याच्यामुळं विलासराव देशमुख हे कायमस्वरूपी जळकोट आणि लातूरच्या लोकांच्या मनामध्ये राहतील असा त्यात कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. निवडणूक काळामध्ये ज्या पद्धतीने जनतेसमोर जी आश्वासने केली गेली, तर आता तुमचे संपूर्ण उमेदवार निवडून आलेले आहेत. विजयाचा त्यांना आज जो गुलाल लागलेला आहे, तर जे आश्वासन केले तर त्या आश्वासनावरती कशा पद्धतीने काम केलेले आणि अशी कोणती कामे असतील ज्याला सर्वप्रथम केली? प्रचाराच्या दरम्यान आमचा हा प्रयत्न राहिलेला होता की ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थेची आहे. तर त्या अर्थी आपण जे मुद्दे लोकांपुढे घेऊन जात होतो तर ते स्थानिक मुद्दे होते. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय धोरणाचा काही संदर्भ नव्हता किंवा राज्य पातळीवरील काही संबंध नव्हता. हा दुर्गम भाग आहे. राजधानीपासून प्रमुख मोठ्या मेट्रोपॉलिटन शहरांपासून हा दूर असलेला भाग आहे. या ठिकाणी ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत त्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून पुरवल्या जातात. दुर्दैवाने केवळ एकच वेळेस 2017ला जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आली आणि त्याच्यानंतर 4-5 वर्ष आपण प्रशासकाचा गलथान आणि अनागोंदी कारभार पाहिलेला आहे. या 9-10 वर्षांमध्ये आरोग्य असेल, शिक्षण असेल, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांवर अत्यंत विपरीत परिणाम झालेला आहे. आणि ही झालेली सगळी जी वाताहात आहे ती सुधारायची आहे. पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या प्रचारामध्ये आम्ही हेच मुद्दे लोकांपुढे नेले होते. याच आश्वासन दिले होते की आरोग्य केंद्रांची अवस्था असेल, जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था असेल आणि दुर्गम भागातील पायाभूत सुविधा असतील, त्याच्यावर आपण निश्चितपणे 5 वर्षानंतर ज्यावेळेस येऊन पाहाल तर खूप मोठी सुधारणा झालेली दिसेल. कारण की आम्ही दिलेले उमेदवार हे जनतेसाठी समर्पित भावनेनं काम करणारे आहेत. त्यांना कसलाही स्वार्थ नाही. ही जनशक्तीच्या माध्यमातून निवडून आलेले. पण ज्या स्थितीला जिल्हा परिषद शाळेची जर ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेचा जेव्हा आपण संपूर्ण विचार करतो, ज्या पद्धतीने जिल्हा परिषद शाळेची जी अवस्था मेंटेन करायला पाहिजे आणि येथील विद्यार्थ्यांना ते फॅसिलिटी मिळायला पाहिजे, ते कुठे ना कुठे पाहण्यासाठी मिळत नाही. आणि संपूर्ण जी परिस्थिती आहे आणि त्याची जी अवस्था आहे फार खालवलेली आहे. तर त्याच्या पद्धतीने येणाऱ्या काळात कशा पद्धतीने काम केलं गेलं पाहिजे? अनेक योजना राज्य शासनाने शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबवलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आपण पाहतो की जसं स्मार्ट शाळा केल्या, त्याने डिजिटल स्कूल्स केल्या आणि संगणक असेल किंवा इंटरनेट असेल हे शाळामध्ये उपलब्ध करण्याचं शासनाने कागदोपत्री काम केलेलं आहे. वास्तविक जळकोट तालुक्यातल्या अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मी स्वतः गेलो होतो. तिथेही त्या संगणकाचं किंवा या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातलं जे डिजिटल स्कूल शासनाने कागदोपत्री केले त्याचा लाभ एकाही विद्यार्थ्याला होतो. आपण कुठल्याही उदाहरणार्थ एका शाळेत विद्यार्थ्याला जर जाऊन सांगितलं की ते एक वर्डची फाईल ओपन कर, एखादा पॉवर पॉईंट त्या 8वी-10वीच्याही मुलाला म्हटलं तर त्याला ते करता येणार नाही. कारण काय? कारण की 10 वर्षामध्ये राबवल्या गेलेल्या लातूर जिल्हा परिषदेतल्या योजना कागदोपत्री होत्या. या आता वास्तवात आणायची वेळ आलेली आहे. जनतेने काँग्रेसला आशीर्वाद दिलेला आहे आणि हे काँग्रेसचे निवडून आलेले लोक येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये जे शाळा आणि आरोग्य दवाखाना याच्यामध्ये आपण आमूलाग्र बदल झालेला पाहाल हा शब्द देतो. म्हणजे कुठे ना कुठे शैक्षणिक आणि आरोग्यासाठी जी जनता संघर्ष करते, म्हणजे येणाऱ्या काळात त्यांना चांगले दिवस येणार आहे. काय आहे की मानव विकास निर्देशांक मोजण्याचे 3 निकष असतात. एक दरडोई उत्पन्न, एक सरासरी आयुर्मान आणि एक सरासरी शिक्षण. तर त्याच्यामध्ये जे दरडोई उत्पन्न आहे ते वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन काम करून, परंतु आज हे डबल इंजिन सरकार पूर्णपणे अपयशी आहे. बेरोजगार वाढलेले आहे. जे आरोग्य आणि शिक्षण म्हणजे आयुर्मान सरासरी आणि सरासरी शिक्षण ह्याच्यामध्ये जिल्हा परिषदेचं स्थानिक स्वराज्य संस्थेचं मोठं रोल असतं. आणि या भागाचा विकास म्हणजे इथल्या इमारती, रस्ते याच्यातून आपण विकास नाही मिळायचा. लोकांचा जीवनमान सुधारला पाहिजे. पूर्वीच्या पिढीपेक्षा येणारी पिढी अधिक समृद्ध आयुष्य जगली पाहिजे. त्याच्यासाठी जिल्हा परिषद हे एक प्रभावी माध्यम आहे. आपण ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या, कष्टकऱ्यांच्या, बहुजनांच्या लेकरांना शिक्षण चांगलं देऊ
त्यांना आरोग्याच्या सुविधा चांगल्या देऊ, हा संकल्प घेऊन काँग्रेस पक्ष या निवडणुकीमध्ये आला होता. हा संकल्प निश्चितच पूर्ण करेल. दादा, तुम्हाला कुठे ना कुठे काँग्रेसचे तालुका या जळकोट या प्रभागामध्ये तुम्हाला सगळ्यात अभ्यासूक असं युवा नेतृत्व म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. तर तुमचे जे पक्षाचे जे सर्वश्रेष्ठ जे नेते इथे आले ते अभय साळुंके साहेब त्यांनी बोललं की सगळ्यात जास्त ज्या पद्धतीने जे व्यसन साठी जो यंग युवा नेतो जे आधी त्याला म्हणजे ऍडिक्ट झालेला आहे, तर त्यांनी बोललं की तुम्ही आमची सत्ता आणा, आम्ही संपूर्ण दारूबंदी केल्याशिवाय राहणार नाही. तर त्याला घेऊन कसं येणाऱ्या काळामध्ये मार्ग काढला जाईल त्याच्यावरती कशा पद्धतीने काम केलेलं आहे? काय आहे की जळकोट तालुक्यामध्ये जे लायसन्स घेऊन दारू विक्री होते ती फार कमी आहे. अवैध मद्य विक्रीचा खूप मोठं जाळं या तालुक्यामध्ये आहे. आणि एक प्रशासनाचं अपयश म्हणावं लागेल ही एक तरुण पिढी सबंध पिढी बर्बाद होऊन चालली. आणि त्या मद्य विक्री करणाऱ्याच्या प्रॉडक्टची गुणवत्ता काय आहे, त्याला विकण्याचे अधिकार आहेत का, तो ज्याला विकतोय तो अल्पवयीन आहे का, हे कसल्याही प्रकारचं निर्बंध आज इथे राहिलेलं नाही. तर त्याच्यासाठी आमचे नेते जिल्हाध्यक्ष साळुंके साहेब ज्यावेळेस आले होते, जनतेतून ही मागणी आलेली होती की या भागातील अवैध मद्य विक्री जी आहे ती निश्चितच बंद होईल. त्याच्यात कसलीच शंका नाही की जिथं जिथं अवैध मद्य विक्री होते असं निदर्शनास येईल, आमचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी प्रशासनाला घेऊन ते मद्य विक्री बंद केल्याशिवाय राहणार नाहीत. हा विश्वास आम्हाला निश्चित आहे. थँक्यू सो मच. तर आपल्यासोबत एक काँग्रेसचे नेते आशिष पाटील साहेब हे आपल्यासोबत जोडलेले होते. तर ज्या पद्धतीने जनतेसमोर जे आश्वासन केलेले आहे आणि येणाऱ्या काळात कशा पद्धतीने ते आश्वासन ते काम केलं जाईल ते आपण पाहत राहू. असंच पाहत राहा. आवाज तुमचा, साथ आमची. थँक्यू सो मच.